हल्लीच्या मुलांना ना पाठशिवणी, लपाछुपी हे खेळ त्यातली गंमत माहितीच नाही मुळी, असे हल्लीचे बिन शेपटीवाले बरेच पालक म्हणतात. शेपटीवाल्यांच्या विश्वात मात्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत अजूनही हेच खेळ रोज कमालीच्या तरबेजीने खेळले जातात. त्यातही लपाछुपी तर फारच आवडीचा. आपले भले मोठे अगदी गरुडाचे पंख घेऊन सुद्धा इवल्या उल्या पानांच्या पिसाऱ्यात हा हा म्हणता अंतर्धान पावणे किंवा बहादार पाना फुलांच्या डोलारातून अलगद अवतीर्ण होणे हे या शेपटीवाल्या साधूंना कमालीचे साधलेले आहे. मौन व्रत मात्र तितकेसे नाही. त्यामुळे मुखाने नाही तर त्यांच्या कर्माने आवाज होतोच आणि दिसायच्या आधी बहुधा ते ऐकू येतात. मग हालचाल दिसते आणि होतो भोज्जा. पण लपाछुपीच्या या खेळात कोणी कायमच लपून राहत असेल तर सिंगापूरच्या रानवेड्यांमध्ये मास्टर ऑफ डिस्गाईज म्हणून ओळखला जाणारा नाईट जार हा पक्षी म्हणजे रातवा गेली 5-6 वर्षे रात्री बेरात्री किंवा भल्या पहाटे येऊन कुठून तरी साद घालतो. खिडकी उघडून पाहिले तर नुसता छाया पडछायांचा खेळ. एका रात्री तर तो होता रस्त्यापासून जेमतेम 4 फुटांवर आत चाफ्याच्या सर्वात छोट्या कलमाच्या अगदी खालच्या फांदीवर, पण असा काळोखाचा कोट पांघरून बसलेला. तो तिथे आहे हे मला कळले, ऐकू आले, पण दिसली निव्वळ अंधुक आकृती, चमकणारे डोळे आणि आवाजासोबत होणारी हालचाल. अपुऱ्या प्रकाशात अजून स्पष्ट तो दिसणे शक्य नव्हते, पण त्याच्या आवडीची एक जागा आता माहीत झाली. नंतर एकदा गवताळ माळावर जमिनीवर पडलेल्या लाकडी खुंट्यावर काहीतरी हललेले दिसले तर तोच होता तिथे. साधारण कबुतराच्या मापाचा, घुबडासारखा पण घुबड नाही असा रातवा. पुन्हा सूर्यास्तानंतरच दिसला, त्यामुळे खेळ तसा गूढ सावल्यांचाच राहिला. फिरून फिरून एकाच जागी येऊन बसायची त्याची सवय यावेळी लक्षात आली. मला मार्जर दृष्टी नसल्यामुळे हे दर्शनही काही मनासारखे झाले नाही आणि मानसशास्त्रातल्या दुर्मिळतेच्या तत्वानुसार त्याला नीट पाहण्याची माझी उत्सुकता अधिक वाढली. त्याला जमिनीवर रस्त्याच्या शेजारी पानांची गादी आवडते हे कळल्यावर आता मी दिवसाची कधीही घराबाहेर पडले की रस्त्यांच्या कडा धुंडाळत चालायची सवय लागली मला. महाराष्ट्रात कधी न दिसलेले लाफिंग थ्रश इथे उड्या मारत येत घोळक्याने. फक्त काळ्या, पांढऱ्या आणि मातकट रंगात सुद्धा देखणे दिसत मिरवत. एशियन पेंटेड फ्रॉक पण आला, त्याचे खड्डे खाणून लपायचे उद्योग सोडून. पण मास्टर ऑफ डिस्गाईज मात्र बेपत्ताच होता. एके सकाळी त्यात रात्रीच्या चाफ्याच्या झाडाकडे आठवणीचा कटाक्ष टाकून मी पुढे निघणार, तो डोळ्याच्या कोपऱ्यातून जमिनीवरच्या पाचोळ्यात एक नाजूक हालचाल जाणवली. त्या वाळलेल्या अचेतन पानांमधून क्षणभरासाठी डोकावलेले ते चैतन्य. आजी म्या परब्रह्म पाहिले जणू. त्यावेळी तो हल्ला नसता तर मला मुळीच कळला नसता, इतका बेमालूमपणे त्या पाचोळ्यात मिसळून निश्चल बसला तो पुन्हा, जसा वल्कल ल्यायलेला ध्यानस्थ मुनी. तो कुणालाही सहज का दिसत नाही हे असे प्रत्यक्ष अनुभवणे इतके चित्ताकर्षक होते की जसे जादूगाराने हवेत मूठ मारून काढलेला खजिना पाहावा. त्याच्या गळ्याखालचं सफेद बोट आहे, पंखांच्या करड्या झुलीवरची नक्षी, लांबी, रंग सारे काही त्याने दिवसाच्या उजेडात स्वच्छ पाहू दिले. ढगांनी सुद्धा आपली जागा बदलून त्याच्यावर मस्त स्पॉटलाईट दिला. तसे पाहिले तर आपल्या लाफिंग थ्रशचेच सगळे रंग घेऊन याचाही वेश बनला होता. पण लाफिंग थ्रश ते मिरवतो पार्टीवेअर म्हणून आणि नाईट जारने त्याचा केला होता अदृश्य व्हायचा झगा. रंग तेच, पण जादू मात्र निराळी.